नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे महेश. आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेमध्ये येणारा सिलेबस. तर चला तर सुरू करूया हा व्हिडिओ. तर व्हिडिओला बिना स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर यामध्ये आपल्याला 4 प्रकारचे टॉपिक येणार आहे. तर सर्वात पहिला टॉपिक आहे एक सामान्य ज्ञान किंवा चालू घडामोडी, जो की 25 मार्क्ससाठी येणार आहे. बुद्धिमत्ता किंवा तर्कशक्ती, जे की 25 मार्क्ससाठी आहे. गणित पण 25 मार्क्ससाठी आणि व्याकरण, मराठी व्याकरण हे 25 मार्क्ससाठी आहे. आणि जो परीक्षेचा कालावधी आहे हा 90 मिनिटे राहणार आहे, मतलब की 1.5 तास. परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही आहे आणि परीक्षा मराठी भाषेतच घेण्यात येईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. मराठी या टॉपिकमध्ये आपल्याला येणार आहे का समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, लिंग, वचन, संधी, मराठी, वर्णमाला, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ, प्रयोग, समास, वाक्यप्रचार, म्हणी. आणि भूगोलमध्ये येणारा महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल. आणि इतिहासामध्ये येणार आहे 1857चा उठाव, भारताचे व्हाईसरॉय, समाजसुधारक, राष्ट्रीय सभा, भारतीय स्वतंत्र लढा, ऑगस्ट घोषणा, वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ, 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. आणि सामान्य विज्ञानमध्ये येणार आहे विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय, शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर, शोध व त्यांचे जनक, शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य. सामान्य ज्ञानमध्ये येणार आहे विकास योजना, संपूर्ण विकास योजना. आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये येणार आहे संख्या मालिका, अक्षर मालिका, वेन आकृत्यांवर आधारित प्रश्न, सांकेतिक भाषा, सांकेतिक लिपी, दिशावर आधारित प्रश्न, नातेसंबंध, घड्याळावर आधारित प्रश्न, तर्कावर आधारित प्रश्न. आणि पंचायत राजमध्ये येणार आहे ग्रामप्रशासन, समिती व शिफारशी, घटनादुरुस्ती, ग्रामसभा व ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO, गटविकास अधिकारी म्हणजे BDO, नगर परिषद किंवा नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामीण मुलकी व पोलीस प्रशासन. पुरस्कारमध्ये येणार आहे महाराष्ट्राचे पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, शौर्य पुरस्कार, खेळासंबंधी पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार. आणि क्रीडामध्ये येणार आहे खेळ व खेळांशी संबंधित चषक, प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ, खेळ व खेळाडूंची संख्या, खेळाचे मैदान व ठिकाण, खेळ संबंधित चिन्हे व प्रतीके, महत्त्वाच्या स्पर्धा व ठिकाणे, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा. आणि राज्यघटनेमध्ये येणार आहे भारताची राज्यघटना, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, परिशिष्टे, मूलभूत कर्तव्ये, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सांसद. आणि विशेष म्हणजे गणितामध्ये येणार आहे संख्या व संख्यांचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कसोट्या, पूर्णांक व त्यांचे प्रकार, अपूर्णांक व त्यांचे प्रकार, मसावी आणि लसावी, वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ, शेकडेवारी, भागीदारी, गुणोत्तर व प्रमाण, सरासरी, काळ, काम, वेग, दशमान पद्धती, नफा तोटा, सरळ व्याज व चक्रव्याज, घड्याळावर आधारित प्रश्न, घातांक व त्यांचे नियम. तुम्हाला जो मी आता हा सिलेबस सांगितला आहे, तुम्ही जरा संपूर्ण कंप्लीट केला तर मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही 100% या परीक्षेमध्ये यश मिळवणार आहे. तर आणखीन तुम्हाला असेच महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल व्हिडिओज जर पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी तर आणखी व्हिडिओज बनवणारच आहे, पण तुम्हाला जर काही वेगळा व्हिडिओ लागणार असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि आणि अशा नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.